ही नाचणी आणि बीटरूटची चकली आहे ना, वरून मस्त क्रिस्पी कुरकुरीत आणि आतून पौष्टिकतेने भरलेली आहे। ही चकली बनवण्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये एक बीटरूट साल काढून कापून घ्यायचं, त्यामध्ये लसण, हिरवी मिरची घालायची, पाणी न घालता याला वाटून घ्यायचं मिक्सरला। नंतर थोडं पाणी घालून याची बारीक पेस्ट म्हणजे प्युरी तयार करून घ्यायची। आता एका परातमध्ये 1 कप एवढं नाचणीचं पीठ घ्यायचं, जे भाकरीसाठी वापरतो ते। त्यामध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ, 2 टेबलस्पून बेसन घालायचं, ओवा, पांढरे तीळ, जिरं पावडर, आमचूर पावडर आणि धने पावडर ही घालू शकता, मी नव्हतं घातलं। थोडंसं मीठ घालायचं, करंजी घालायची नसेल तर स्किप करू शकता। 2 चम्मच कडकडीत तेल गरम करून टाकायचं, चम्मचने मिक्स करून नंतर हाताने छान हे तेल प्रत्येक पिठाच्या कणाला चोळून घ्यायचं, जेणेकरून मुठ्ठी बांधली की बांधल्या गेली पाहिजे, यामुळे चकली मस्त क्रिस्पी होते। नंतर तयार केलेली बीटरूटची जी प्युरी आहे ती थोडी थोडी घालून याचं घट्ट असं कणिक मळून घ्यायचं। जसं कणिक आपण चकली बनवण्यासाठी, भाजणीची चकली बनवण्यासाठी मळतो ना, अगदी त्याच प्रकारे कणिक मळून झालं की लगेचच चकलीच्या साच्यामध्ये टाकून घ्यायचं। माझ्याकडे असं स्टीलचा साचा आहे, तुमच्याकडे जो असेल तो वापरू शकता। याच्या चकल्या पाडून घ्यायच्या, एकाच वेळेला पूर्ण चकल्या पाडून घ्यायच्या नाही, तेलामध्ये एका वेळेला जेवढ्या चकल्या तळल्या जाईल तेवढ्या तळायच्या, तेवढेच पाडून घ्यायच्या, तेलामध्ये सोडायच्या आणि नंतर दुसरी बॅच करायची। तेलामध्ये चकली सोडल्यावर 1 मिनिट त्याला बिलकुलही टच करायचं नाही, 1 मिनिटानंतर लो टू मिडियम फ्लेमवर छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची। आणि तयार झाली ही पौष्टिक अशी नाचणी आणि बीटरूटची चकली। नक्की करा।